उद्या आहे सर्वपित्री अमावस्या. खूप सारा स्वयंपाक आणि तोही अगदी वेळेत करायचा असतो. आणि या स्वयंपाकामध्ये तांदळाची खीर पण लागतेच ताटावरती ठेवायला. तर हीच खीर आपण आज झटपट आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवते. अगदी झटपट होते, पण ती लागतेही तेवढीच छान. अगदी रबडीसारखी घट्ट अशी ही खीर होते. त्यासाठी काही नाही, मी फक्त इथे 4-5 चमचे तांदूळ घेतलेत. तांदूळ थोडासा सुवासिक वापरायचा, शक्यतो तुकडा बासमती याला उत्तम पर्याय आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 वेळा पाण्याने. तांदूळ धुवून बाजूला ठेवून द्यायचे आणि एका पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर दूध आहे ना इथे गरम करायला ठेवून दिलं. दुधाला उकळी येईपर्यंत गॅसवरती कुकर ठेवून घेतला. ही खीर आपल्याला कुकरमध्ये करायची आहे. त्याच्यामुळे मी गॅसवरती छोटा आपला भाजीचा कुकर असतो ना, छोटा कुकर घेतला. त्याच्यामुळे 2 लहान चमचे मी तूप घालून घेतलं आणि या तुपावरती आपण जे तांदूळ धुवून घेतले होते ते या तुपावरती खमंग असे चांगले परतून घ्यायचे. एक 2 ते 3 मिनटं परतायचे, जास्त काही परतायची गरज नाही आहे. 2 मिनटं त्याला फक्त असे चांगले परतून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून कुकरच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात, जेणेकरून आपला हा भात शिजून जाईल. एकीकडे आपलं दूध उकळते आणि एकीकडे आपला कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. जोपर्यंत आपले हे दोन्ही होते तोपर्यंत आपण याच्यामध्ये ना थोडेसे ड्रायफ्रूट घालणार आहोत. ते मी तोपर्यंत कापून घेतले. ड्रायफ्रूट आपल्याला जे आवडतील ना ते घ्यायचे. काजू, बदाम, पिस्ता जे अवेलेबल आहेत, जे आवडतात ते घ्यायचे आणि मी ते सुरीने असे बारीक चांगले कट करून बाजूला ठेवून दिले. ड्रायफ्रूट काही कंपल्सरी नाही, पण आपण देवाला नैवेद्य करतोय पितरांना, त्यासाठी थोडेफार घालावेत. इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि कुकरसुद्धा थंड झालेला आहे आणि आपला भात हा इथे माझा शिजून तयार झालेला आहे. व्यवस्थित भात शिजलेला आहे. आता काय करायचं, ही स्टेप जे आहे ना याच्यामध्ये आपल्याला फॉलो करायची. ती म्हणजे ना हा भात आहे ना कुकरमध्ये चांगला कुस्करून घ्यायचा कुकर बंद केल्यानंतर. त्याच्यामुळे काय होईल की त्याचा भात वेगळा आणि दूध वेगळं अशी खीर आपली होणार नाही. आणि मग हा चांगला भात कुस्करून घोटून झाला की त्याच्यामध्ये आपण हे अर्धा लिटर दूध जे उकळवलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं. दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची खिरीला. मग त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर किती आवडेल तशी, जितकं गोड आवडतं तेवढी साखर घालायची. थोडेसे नारळाचे काप घालतात, ओल्या नारळाचे, पण ते दाताखाली येतात म्हणून मी इथे हा किसून नारळ घातलेला आहे, खोवून घेतलेला नारळ याच्यामध्ये घातलेला आहे. नंतर आपले जे ड्रायफ्रूट बारीक करून ठेवले होते ते याच्यामध्ये घातलेत. 2 ते 4 काड्या केसरच्या घातलेल्या आहेत. ते पण कंपल्सरी नाही, असेल तर घाला, नाही घातली तरी काही हरकत नाही. आणि छान ही खीर अशी ढवळून घेतली आणि तिला चांगली एक 5 मिनटं चांगली खळखळून अशी उकळी येऊन द्यायची. आणि चांगली थोडी घट्ट होत आली खीर की त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातली. वेलची पावडर घालून एक 2 मिनटं फक्त खिरीला उकळी येऊन दिलेली आहे आणि गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे. थोडी थंड झाली की आपण तिला मी सर्विंग बोलमध्ये काढून घेतलेली आहे. इतकी छान बनते ही खीर ना, अगदी घट्ट रबडीसारखी आणि चवीला पण छान लागते. ओला नारळ ह्या खिरीमध्ये घालायचा, त्याने काय होतं ना खिरीची चव अगदी दुपटीने वाढते. आणि मग सर्विंग बोलमध्ये काढल्यावर तुम्हाला जे आवडतील जे असतील त्या अशा ड्रायफ्रूटने चांगली दिसण्यासाठी अशी मस्त गार्निश करायची आणि आपल्या पितरांना नैवेद्यासाठी ही खीर ठेवून द्यायची. कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. धन्यवाद.